साहेब आवाज येत आहे बघा. साहेब काय म्हणतात? साहेब काय म्हणतात? साहेब रक्षा खडसे आलेले होत्या, एक गुन्हा दाखल करण्यात आलेला. नेमकी काय घटना घडली होती आणि काय गुन्हा दाखल झाला? आज मुक्ताईनगरच्या नगर परिषदेच्या निवडणुका चालू होत्या आणि 4:30-5 वाजण्याच्या दरम्यान एक जहांगीर अहमद खान म्हणून एक फिर्यादी आहेत कंप्लेनर, तर त्यांच्या सुनबाई तिथे इलेक्शनला उभ्या होत्या. तर त्यांचे दीर हे काय वोटिंग करण्याकरता आतमध्ये बूथमध्ये गेले होते. तर त्यावेळी हे कार्यकर्ते समोरासमोर आले, म्हणजे माननीय आमदार साहेबांचे कार्यकर्ते, आणि हे समोरासमोर आले आणि त्यांच्यात काही वादावादी झाली, धक्काबुक्की झालेली आहे. तर त्याबाबत एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. काय कलम आहे सर? काय कलम? त्यामध्ये कलम काय, धक्काबुक्कीचं एक कलम आहे, नंतर धमकी देण्याचं एक कलम आहे, बरोबर ना, निवडणुकीवर गैरप्रभाव पाडणे असं एक कलम आहे. सर, कोणावर आरोप करण्यात आलेले आहे? आरोप कार्यकर्ते आहेत ना, हे शिवसेनेचे कार्यकर्त्यावर आरोप आहे. पण रक्षा खडसेंचा असा आरोप आहे की आमदार स्वतः तिथे होते आणि त्यांच्या समोर आमदारांचं पण FIR मध्ये नाव आहे असं ते सांगतात. तसं काही आहे? आता दोन्ही पक्ष समोर होते, आमदार साहेबांचे त्यांचे कार्यकर्ते होते, हे यांचे कार्यकर्ते, यांचे उमेदवार होते, यांचे कार्यकर्ते होते, समोरासमोर होतं, समोरासमोर. आमदारांवर गुन्हा दाखल नाही आहे. आता ते तपासामध्ये त्यांचा काय रोल होता की नव्हता ते नंतर पुढे करता येईल आपल्याला. FIR मध्ये नाव आहे त्यांचं? नाही, त्याच्याबद्दल नाही सांगू शकत. FIR मध्ये नाव आहे? नाही, ते कार्यकर्ते समोर आले आणि तिथे वादावादी त्यांची झाली असं त्यामध्ये नमूद आहे. ठीक आहे, मी सांगितलं ना, आमदारासह कार्यकर्ते समोरासमोर आले आणि वादावादी झाली. ठीक आहे. आमदारांचा नावाचा उल्लेख आहे सर? आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि ह्या पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले, त्यांच्यात तिथे वादावादी झाली. तिसऱ्यांदा तेच सांगत आहे. पुढे राईटचं कलम आहे. पुढे. धन्यवाद.